जय जवान जय किसान शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। खरीप पीक विमा 2025 राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट। शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025च्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या पीक विम्याच्या प्रश्नावर आता हालचालींना वेग आला असून तुमच्या जिल्ह्याला पीक विमा कधी मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहू। लातूर जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात। लातूरच्या काही शेतकऱ्यांच्या विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले असून तेथे साधारणपणे हेक्टरी 5,000 ते 6,000 रुपये प्रमाणे पीक विमा खात्यात जमा होण्याची सुरुवात झाली आहे। लातूरमध्ये 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकाचे फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले होते। पीक विमा कंपनीकडून फार मोठ्या प्रमाणावरती पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेण्यात आले होते। शेतकरी बंधूंनो, एकूण 60 महसूल मंडळापैकी 56 महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटपाची प्रक्रिया चालू झालेली आहे। राहिले फक्त 4 महसूल मंडळ, त्यातील पीक कापणी प्रवृत्ती आक्षेप कायम आहे। धाराशिव जिल्हा आणि परभणी जिल्हा अद्याप प्रतीक्षेत आहे। धाराशिवचा प्रश्न राज्यस्तरीय समितीकडे जाऊनही अद्याप वाटप झाले नाही। धाराशिव जिल्ह्यातील 14 महसूल मंडळामध्ये पीक विमा वगळला जाईल अशी शक्यता आहे। पीक कापणी प्रयोगावर मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये आक्षेप होते, ते आक्षेप दूर करण्यात आले आहे। तसेच परभणीमध्ये नव्याने मंजूर झालेला तूर आणि कापूस पिकाचा विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेतच आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पीक कापणी प्रवृत्ती आक्षेप नोंदवण्यात आले होते, पण राज्यस्तरीय समितीने जिल्हास्तरीय समितीने ती आक्षेप दूर केलेले आहे। तरीही 14 महसूल मंडळामध्ये पीक विमा वगळला जाईल अशी शक्यता आहे। आणि परभणी जिल्ह्यातील तूर आणि कापूसचा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेतच आहे, मिळालेला नाही। सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी सोलापूरमध्ये विशेषतः अक्कलकोट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले असून प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांच्या न्याय हक्काचा जो पीक विमा आहे तो पीक विमा कंपनी जाणून बुजून देत नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये फार मोठा असंतोष आहे। आणि त्याच असंतोषाचा उद्रेक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा मिळावा यासाठी रास्ता रोको आंदोलने करण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक विमा आढावा बैठक झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पीक विमा द्यावे असे वारंवार सांगूनही प्रशासनाने याकडे दखल न घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामुळे शेतकऱ्यांनी रास्ता रोको करण्यात आलेले आहे। बीड जिल्ह्यासाठी मोठा दिलासा। कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली आहे। या बैठकीत बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे तात्काळ पीक विमा वाटप करण्याचे कडक निर्देश विमा कंपनीला देण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 ते 12,000 रुपयापर्यंत विमा मिळण्याची शक्यता आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, 26 मे रोजी मुंबईमध्ये कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा संदर्भामध्ये एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आणि त्यामध्ये शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विमा कसा देता येईल यासाठी या बैठकीमध्ये निर्णय करण्यात आले। शेतकरी बांधवांना बँकांना कडक निर्देश देण्यात आले की शेतकरी बांधवांना तात्काळ पीक विमा वाटप करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। आणि बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एक दिलासा मिळणार आहे, कारण की बीड जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न भरपूर पाठीमागे राहिलेला आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवासाठी ही बैठक एक प्रकारची जीवन संजीवनी
मानण्यात येत आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला चांगला दणका देण्यात येणार आहे आणि पीक विमा कंपनीला कडक निर्देश देण्यात आले, कारण की शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विमा वाटप करावे असे ह्या बैठकीच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. इतर जिल्ह्याची स्थिती आणि राज्यव्यापी बैठकीची मागणी. यवतमाळ असो, वाशिम असो आणि अमरावतीचे 10 तालुके येथील शेतकरीसुद्धा विम्याच्या प्रतीक्षेत आहे. राज्यातील सर्व प्रलंबित जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी तातडीने एक संयुक्त राज्यस्तरीय बैठक घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. धोका. पीक विमा कंपनीने पुन्हा केंद्रीय स्तरावर निवारण समितीकडे धाव घेतल्यास धाराशिवप्रमाणे इतर जिल्ह्याचा पीक विमासुद्धा लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, पीक विमा कंपनीने जर आता राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने तर निर्णय दिलेला आहे, ही निर्णय देऊन मी याच्या विरोधामध्ये जाऊन कंपनी केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे धाव जर घेतली, आता धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा प्रश्न एकदम गुंतागुंतीचं झाला आहे. कारण की राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती निर्णय देऊनही कंपनी केंद्रीय स्तरावरती गेलेली आहे. जर असं केंद्रीय स्तरावर जर कंपनी गेली तर इतर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्याचा मार्ग अडसरीचं ठरणार आहे. कारण की केंद्रीय स्तरावरती जर पीक विमा कंपनी गेली तर शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्यास फारच उशीर होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी बैठक लावण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी एक काम करावं. कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील जे पण जिल्हे पीक विम्यासाठी बाधित झाले होते, पीक विमा मिळवण्यास सोपं होणार आहे, त्या जिल्ह्याची एक संयुक्त बैठक राज्यस्तरीय आयोजित करावे आणि प्रत्येक जिल्ह्याचा प्रश्न त्या बैठकीमध्ये मांडणे गरजेचे आहे. आता खरीपाचं हंगाम जवळ आलेला आहे, तोंडावर आलेला आहे. शेतकरी बांधवाकडे पैसे नाहीत. यासाठी एक स्वतंत्र एक संयुक्त बैठक आयोजित करून राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळण्यासाठी मार्ग मोकळा करावा, अशी शेतकरी बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे, कृषी मंत्र्याकडे आपण विनंती करत आहोत. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. पीक विम्याविषयी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर येईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.